लिटल मर्मेड. कोणे एकेकाळी खोल निळ्या समुद्राच्या मध्याशी एक सुंदर राज्य होतं. समुद्राच्या राजाचं, जो त्याच्या 6 मुली आणि वृद्ध आईसोबत तिथे राहत होता, त्याचं त्याच्या सर्व मुलींवर प्रेम होतं. पण त्याला जास्त लळा धाकट्या मुलीचा होता, लहान जलपरी इवाचा. एके दिवशी त्याच्या 5व्या मुलीचा वाढदिवस होता. सगळेजण राजाच्या दरबारात तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र झाले. हॅपी बर्थडे माझ्या प्रिय मुले. थँक्यू सो मच डॅडी. हॅपी बर्थडे प्रिन्सेस. हॅपी बर्थडे राजकन्या. थँक्यू सगळ्यांना. मला आनंद वाटतो ही घोषणा करताना की माझी 5वी मुलगी मरीना ही आज 18 वर्षांची झाली आहे. मी तिला पाण्याच्या पृष्ठभागावर पाठवतोय सूर्यप्रकाशाचा ताज्या हवेचा आनंद घेण्यासाठी. चिअर्स सगळ्यांना. चिअर्स. थँक्यू व्हेरी मच डॅडी. पण लक्षात ठेव, काही नियम आहेत समुद्री जगाचे आणि आपल्याला ते पाळलेच पाहिजेत. मानवी जग हे समुद्री जगासारखं नाही आहे. आपण समुद्राच्या मालकीचे आहोत आणि समुद्रातच राहणार आहोत. तेव्हा सावध राहा आणि मानवाच्या जवळ जाऊ नकोस. बाबा, मी मरीना बरोबर जाऊ का? तू अजून लहान आहेस लाडके. पण मला मानवांना पाहायचे आहे. ओ इवा, मी तुला वचन देतो की तू 18 वर्षांची झाल्यावर मी तुला तिथे जाऊ देईन. मला तुझ्यासाठी वाईट वाटतं राजकुमारी. माझ्या बाबांचं माझ्यावर प्रेमच नाही. सगळ्यांना ठाऊक आहे की तुझ्यावर ते खूप प्रेम करतात. पण काही नियम आहेत जे आपल्याला पाळलेच पाहिजेत. फक्त 1च वर्ष उरलंय तुझ्या वेळेसाठी. ओ खरंच? ये चल फिश बॉल खेळूयात. लहान जलपरी खूप सुंदर होती. ती समुद्रातील सर्व जीवजंतूंबरोबर दयाळूपणे वागायची. ती सर्वांना खूप आवडायची. आजी, मानव आपल्यासारखे दिसतात का? नाही, त्यांना पाय असतात पण आपल्याला नाही. ओ, तर मग मानव आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत? नाही, पर्यावरणाचं संरक्षण कसं करायचं हे ते शिकलेले नाहीत. त्यांनी आपला समुद्र प्रदूषित केला आहे. ते आपल्यापेक्षा जास्त जगतात का? अजिबात नाही. माणसाचं आयुष्य मर्यादित आहे, 100 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी. आणि आपण किती जगतो? देवाच्या कृपेने आपण 300 वर्षांपर्यंत जगू शकतो. पण जेव्हा मरमेड मरतात, ते समुद्राच्या फेसात रूपांतरित होतात आणि थांबतात. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर आपण आपल्या आयुष्यात चांगली कर्म केली तर आपण अमर होतो आणि वायुदेव पर्या आपल्याला स्वर्गात घेऊन जातात राहण्यासाठी. ओ खरंच आजी? आता झोप, खूप उशीर झालाय. गुड नाईट. गुड नाईट आजी. मानव पाहण्याच्या इच्छेने इवा प्रत्येक दिवस मोजत होती. जसजसे दिवस जात होते तसतशी लहान परीची मानवाला पाहण्याची उत्सुकता अधिकच वाढत होती. तिच्या 18व्या वाढदिवसाच्या आदल्या रात्री ती पूर्ण रात्रभर झोपू शकली नाही. त्वरेने राजाच्या दरबारी पोहोचताच तिच्या बहिणी तिच्याकडे धावत आल्या आणि त्याने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हॅपी बर्थडे. धन्यवाद माझ्या प्रिय बहिणींनो. हॅपी बर्थडे माझ्या लाडके इवा. धन्यवाद बाबा. मला खूप अभिमान वाटतोय की माझी सगळ्यात लहान मुलगी आज 18 वर्षांची झाली आहे. आणि तुमचे वचन पाळण्याची ही योग्य वेळ आहे राजे. होय छोट्या राजकुमारी, चल जाऊया. मी तुला जग दाखवतो. ओ नाही बाबा, तुम्ही प्रत्येकाला एकट्यानेच जाऊ दिलत. मला तुझ्या बरोबर जग बघायचं आहे माझ्या लाडके. नाही, तुम्ही 80 वर्षाचे झालात की मी तुम्हाला माझ्या बरोबर घेऊन जाईन. अगदी खोडकर मुलगी आहेस तू. जा आणि स्वतःची काळजी घे. आणि हो, सावध राहा. मानवाच्या जवळ बिलकुल जाऊ नकोस, नाहीतर तू अडचणीत सापडशील. महाराज काळजी करू नका, मी तिची व्यवस्थित काळजी घेईन. ओ ठीक आहे, पण सूर्यास्तापूर्वी माघारी या, नाहीतर आज माझ्या जेवणात तूच असशील, लक्षात ठेव. आम्ही संध्याकाळपर्यंत माघारी येऊ महाराज. छोटी जलपरी बाहेरचं जग पाहण्यास खूपच उत्सुक होती. ती श्रीम पेक्षाही जास्त जोरात पोहत होती. ओह, मी खूप खुश आहे. अगं माझ्यासाठी थांब.
मी आता जास्त थांबू शकत नाही. लवकरच छोटी जलपरी समुद्राच्या पृष्ठभागी पोहोचली. तिच्यासाठी सगळं काही खूप नवीन होतं. निळं आकाश, प्रखर सूर्य, सुंदर पक्षी. ओ माय गॉड, हे किती छान आहे. माझ्या स्वप्नापेक्षाही सुंदर. हे, हा आवाज कसला आहे? ते तर जहाज आहे. आणि तो माणूस, ओ माय गॉड, तो अगदी माझ्या बाहुल्यासारखा दिसतोय. मला वाटतं की तो राजकुमार आहे. तो त्याचा वाढदिवस साजरा करतोय वाटतं. ती राजपुत्राच्या देखणेपणाने एवढी भारावून गेली की ती गाऊ लागली. संपूर्ण समुद्रात भरतीच्या लाटा गर्जना करीत उसळू लागल्या. अगं, वादळ आलाय. ओ, मला तीव्र लाटा जाणवतायत. ओह, जहाज! सांभाळ राजकुमारा, काळजी घे. परंतु तिचा आवाज कुणालाही ऐकू आला नाही. वारा एवढा जोरात होता की जहाज खडकावर आदळून अखेर जहाज बुडू लागलं. ओ नो, राजकुमार, आपल्याला त्याला वाचवायला हवं. छोट्या जलपरीने राजपुत्राला वाचवलं आणि त्या देखण्या राजपुत्रासोबत पोहत ती बीचवर पोहोचली. कृपा करून डोळे उघड राजकुमारा. राजपुत्र शुद्धीवर येण्याची ती वाट पाहत होती. इवा, चल पळ, कुणीतरी येताय. ओह, मला जायला हवं राजपुत्रा, काळजी घे. ओ, कुणीतरी मरण पावलंय समुद्रात. तो जिवंत आहे. चला त्याला देवळात घेऊन जाऊया. त्यानंतर राजपुत्र उठला आणि त्याला एक मुलगी दिसली. माझा जीव वाचवल्याबद्दल धन्यवाद. राजपुत्राला ठाऊक देखील नव्हतं की छोट्या जलपरीने त्याचा जीव वाचवला आहे. अरे नाही, तू त्याला वाचवलायस आणि सगळं श्रेय तिला मिळतंय. असू दे, तो जिवंत आहे, मी त्यातच खुश आहे. सूर्यास्त झाला म्हणून ते पुन्हा राज्यात परतले. छोटी जलपरी उदास झाली कारण तिला ठाऊक होतं की ती राजपुत्राला पुन्हा कधीही पाहू शकणार नाही. मला तू आवडतोस राजपुत्रा. मला फक्त तुझ्यासोबत राहायचंय. त्याचं प्रेम आहे, त्याचं प्रेम नाहीये. त्याचं प्रेम आहे, त्याचं प्रेम नाहीये. त्याचं प्रेम आहे, त्याचं प्रेम नाहीये. मला मनात दुःख होतंय. प्रेम इतकं वाईट असतं? प्रेम ही सृष्टीतली सर्वात सुंदर गोष्ट आहे. मलाही असंच वाटतंय. मला माझ्या प्रियकरासोबत राहायचंय. हे समुद्री नियमाच्या विरुद्ध आहे. मला परवा नाही. मी आता त्याच्याशिवाय जगू शकणार नाही. माझ्याकडे एक कल्पना आहे, पण तुला मदत करणं धोक्याचं आहे. किंग मला जेवणात घेतील. मला सांग, बाबांची काळजी करू नकोस. ठीक आहे, एक अशी व्यक्ती आहे जी कदाचित तुला मदत करेल, पण तिच्या बरोबर व्यवहार करणं अतिशय धोकादायक आहे. मी राजपुत्रासाठी कोणताही धोका पत्करायला तयार आहे. मला सांग, कोण आहे ते? समुद्री चेटकीण काळ्या पर्वतांची. तिथं जाणं खूपच धोकादायक आहे. क्षणाचाही विलंब न करता लहान जलपरी आणि श्रिम्प राजवाडा सोडून चेटकिणीच्या गुहेत गेले. जादूच्या गोळ्यामध्ये चेटकिण राजकन्येला गुहेकडे येत असताना पाहते. बिचारी मुलगी. आता सगळं संपलं. राजकन्या समुद्रातील जीवजंतूतील सर्वात लाडकी आणि मदतगार आहे आणि तिच्या चांगल्या कर्मांमुळे ती वायुपरी बनेल जीवनानंतरही. आणि तोच तुझ्या सर्व पापांचा शेवट होईल. ती परी झाल्याबरोबरच तू तुझं आयुष्य गमावशील. नाही, मी हे कधीच होऊ देणार नाही. ओ बाई ग बाई, राजाची कन्या का बरं चेटकिणीच्या गुहेत आली? मला मानव होण्याची इच्छा आहे. ओ, त्या तरुण राजपुत्रासाठी? होय, मी त्या राजपुत्राच्या प्रेमात पडले. पण त्यामुळे तू दुःखी होशील हा सुंदर राजकन्ये? मला परवा नाही. मला फक्त त्याच्यासोबत राहायचंय. तुला खात्री आहे तू त्याचं हृदय जिंकू शकशील? हो, मी जिंकेन. ठीक आहे, तर मग मी तुला माणूस नक्कीच बनवू शकेन, पण मग तुला त्यासाठी किंमत मोजावी लागेल राजकन्ये. मला शक्य असेल तेवढी मी देईन. ठीक आहे, तर
मी त्या बदल्यात तुझा सुंदर आणि मधाळ आवाज घेईन. आणि लक्षात ठेव, जर राजपुत्र खरोखर तुझ्या प्रेमात पडला तर मग तू होशील माणूस आणि तुझा आवाज परत येईल. पण जर तू त्याचं प्रेम जिंकू शकली नाहीस तर तू मरण पावशील भग्न हृदयाने आणि समुद्राच्या फेसात विरघळून जाशील. मी त्याच्यासाठी कसलाही त्याग करू शकते. जशी तुझी इच्छा. तर मग हे जादूचं सरबत घे. समुद्र किनाऱ्यावर पोहोचल्यावर ते पिऊन टाकशील. छोटी जलपरी ते सरबत घेते आणि बीचवर पोहोचते. ती पृष्ठभागावर पोहोचते आणि ते सरबत पिते. अचानक तीव्र वेदनेने ती बेशुद्ध पडते आणि तिची शेपटी जाऊन तिथे पाय येतात. जेव्हा ती उठते तेव्हा राजपुत्राला तिच्या समोर पाहते. तुझे डोळे उघड सुंदर मुली. तू सुरक्षित आहेस. पण तू आलीस तरी कुठून? तू मला बीचवर सापडलीस आणि मी तुला इथे घेऊन आलो. प्लीज थोडी विश्रांती घे. दुसऱ्या दिवशी छोटी जलपरी चालू लागली. राजपुत्राने तिला पाहिलं आणि त्याला खूप आनंद झाला. वाव, मी आज खूप खुश आहे. तू माझ्याबरोबर डान्स करशील? वाव, तू खूप छान डान्स करतेस. माझ्यासाठी हा एक खास दिवस आहे. मला माझ्या जीवनातील प्रेम सापडले. ये, तोही तुझ्या प्रेमात आहे. ओ, ते पहा, माझे वडील आले. तुमचे स्वागत आहे पिताश्री. माझ्या जीवनातील प्रेमाला भेटा. हिने माझा जीव वाचवलाय. मी हिच्यावर प्रेम करतो बाबा. मला हिच्यासोबत लग्न करायचंय. माझ्या प्रिय मुला, तुझा आनंद तोच माझा आनंद. छोट्या जलपरीला अतिशय दुःख झालं. मला माझ्या हृदयात तीव्र वेदना जाणवते. राजाने राजपुत्राच्या विवाहाची घोषणा केली. मी त्याला कायमची गमावेन. पहाटेचा पहिला किरण माझा मृत्यू आणेल आणि समुद्रात विरघळून टाकेल. श्रींप राजवाड्यात पोहोचतो आणि समुद्र राजा आणि तिच्या मुलींना सगळं काही सांगतो. अरे परमेश्वरा, माझ्या मुलीला आशीर्वाद दे. मला ठाऊक आहे ही चेटकिणीचीच चाल आहे. राजा समुद्र देवतेकडे प्रार्थना करतो आणि त्याचा त्रिशूळ घेऊन श्रींप बरोबर पोहून पृष्ठभागावर पोहोचतो. त्याच वेळी सगळ्या बहिणी चेटकिणीच्या गुहेच्या दिशेने पोहू लागतात. माझी बहीण आता खरंच खूप त्रासात आहे. आम्ही सगळ्या तुला विनंती करतो की तुझं मायाजाल माघारी घे. हो प्लीज, आम्ही तुझा दयाळूपणा विसरणार नाही. किती हे लाजिरवाड. विशाल समुद्राच्या राजकन्या चेटकिडीकडे भीक मागतायत. असो, माझ्याकडे एक उशाप आहे, पण त्यासाठी तिला राजपुत्राचा खून करावा लागेल. जर छोट्या जलपरीने राजपुत्राला ठार केलं या जादूच्या खंजीराने, तरच ती पुन्हा या जलपरीच्या आयुष्यात येऊ शकेल. बहिणी पोहत पृष्ठभागाच्या दिशेने जातात आणि वडिलांना उशापाविषयी सांगतात. त्यांना इव्हा बीचवर झाडांखाली खेळणी पाहत असताना आढळते. वा, बाबा, ताई, रडू नकोस माझ्या बाळा. जर तुला चेटकिणीची जादू परतवायची असेल तर तुला मी सांगतो तेच करावं लागेल. तुला राजपुत्राला ठार करावंच लागेल. मगच तू पुन्हा जलपरी बनू शकशील. नाही बाबा. मला ठाऊक आहे बाळा, तुझं त्याच्यावर प्रेम आहे, पण तो तुझा कधीच होऊ शकणार नाही. तुझ्या बाबांसाठी हे कर इवा. तुझ्याशिवाय मी मरून जाईन ग माझ्या मुली. छोटी जलपरी तिच्या वडिलांकडे आणि रडणाऱ्या बहिणींकडे पाहते. ती तो खंजीर घेऊन राजवाड्याच्या दिशेने जाते. राजपुत्र त्याच्या खोलीमध्ये झोपलेला असतो. ती तो खंजीर राजपुत्राच्या छातीकडे त्याला मारण्यासाठी नेते. अरे देवा, मी माझ्या प्रेमासोबत असं काही करू शकत नाही. मी त्याला मारण्यापेक्षा आनंदाने मरेन. तो त्याच्या प्रेमासोबत लग्न करून सुखाने राहील. शुभेच्छा माझ्या प्रेमा. ती तिच्या वडिलांकडे आणि बहिणींकडे पुन्हा जाते. रक्ताशिवाय खंजीर पाहून सगळ्यांना धक्का बसतो. सूर्य उगवण्याची वेळ होते. ती बीच पाशी जाते आणि बाहुल्यांसह समुद्रात उडी मारते. मला नाहीसे होऊन फेसात बदलायचे आहे. गुड बाय माझ्या प्रेमा. गुड बाय बाबा.
माझ्या बहिणींनो, प्लीज मला माफ करा. गुड बाय. अचानक एक चमत्कारिक शक्ती तिला पाण्यातून बाहेर आणते. समुद्रामधून वायू पर्या प्रकट होता. ओ देवी माता, तुमचे खूप खूप आभार माझ्या मुलीचा जीव वाचवल्याबद्दल. मी कुठे आहे? देवाच्या कृपेने आपण 300 वर्षांपर्यंत जगू शकतो. पण जेव्हा मरमेड मरतात ते समुद्राच्या फेसात रूपांतरित होतात आणि थांबतात. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर आपण आपल्या आयुष्यात चांगली कर्म केली तर आपण अमर होतो. धन्यवाद देवी माता. छोटी जलपरी सगळ्यांचा निरोप घेते. मी तुझ्यावर कायम प्रेम करीन माझ्या राजपुत्रा. तुझ्या पुढच्या जन्मी तू पुन्हा माझे प्रेम असशील. गुड बाय माझ्या प्रेमा. गुड बाय. ती वायुपर्यांसोबत उंच उंच स्वर्गलोकी गेली.